न लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी गरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे कृपादान कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमानन्दि वल्लभं. ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं ब्रह्मोज तेजं स्फुर्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका. जयाचे निनामे सुखे जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठोबा रखुमाई रखुमाई रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. प्रथमतः आपण सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी कीर्तनाचं जे पवित्र वातावरण आहे ते वातावरण निर्माण करणं ही पहिली कीर्तनकाराची जबाबदारी आहे. त्यानुसार आता मज साह्य येथे करावे देवा
आणि मग तुझी घेई शेवा सकळ गोवा उगवूनी. विनंती एवढीच असणार आहे, आवाज सर्वांपर्यंत जाण्यापेक्षा कीर्तनकाराचा शब्द सर्वांपर्यंत पोहोच होईल याची व्यवस्था साऊंड सिस्टीम यांना विनंती असणार आहे. कारण हॉलमध्ये कीर्तन असल्यामुळं बंदिस्त वातावरणात कीर्तन आहे. त्याच्यामुळं न जाणो शब्दाचं शेवटपर्यंत ऑपरेशन होईल अशा प्रकारची सिस्टीम हॉलमध्ये चालणार नाही. माझा शब्द आपल्यापर्यंत पोच होईल याची व्यवस्था मी विनम्र भावानं, सिस्टीम सुंदर आहे त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु आवाजाच्या दृष्टीने आपल्याला ते व्यवस्थापन करावं लागणार आहे. अस्तु आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा विश्वसंत विश्वमाऊली माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय संत शांत आणि श्रीमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज जगदवंदनीय जगद्गुरु किंबहुना चित प्रकाश सूर्या जय जय मुक्तिवर्या जगदवंदनीय श्री तुकोबाराय समर्थ सद्गुरु सच्चित आनंद स्वरूप श्री संत केरो बाबा या महात्म्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आजच्या या पवित्र कीर्तनामध्ये उपस्थित पिंपळे परिवार, पिंपळे परिवाराच्या संबंधित सर्व आप्तेष्ट मित्र परिवार, हितचिंतक, सर्व ग्रामस्थ, सोमठाण देश आणि परिसरातून उपस्थित झालेले सर्व आदरणीय सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, गायक, वादक, मृदुंगमणी, विनेकरी, बालदार, चोपदार, आपणा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपणा सर्वांचं आधारस्थान, कारण संत वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये दोन कुळाचा विचार प्रामुख्यानं संत वाङ्मयामध्ये मांडलेला आपल्याला सापडतो. त्याच्यामध्ये एक आहे संसाराचं कुळ म्हणजे देहाचं कुळ आणि दुसरं आहे संप्रदायाचं कुळ. या दोन्ही कुळाचा विचार करून, या दोन्ही कुळाच्या संबंधानं आपलं अस्तित्व निर्माण करून परिवार असेल, समाज असेल, गाव असेल, सर्वांना विशिष्ट प्रेरणा देणारे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान, पिंपळे परिवाराचं आधाराचं स्थान, आपणा सर्वांचं आदराचं स्थान, वैकुंठवासी, हरिभक्ती परायण, परमश्रद्धेय शिवराम खंडू पिंपळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शास्त्रामध्ये ज्याला पूर्ण विधी म्हणतात, याच्यानंतर कोणताही विधी होऊ शकत नाही. सर्व विधी ज्याच्यामध्ये एकरूप होतात तो शेवटचा पूर्ण विधी, ज्या पूर्ण विधीला अनुसरून त्या तिथीला पूर्ण तिथी म्हणतात. ती पूर्ण तिथी म्हणजे प्रथमच पुण्यस्मरण. आपण शास्त्राच्या आधारानं त्याला श्राद्ध म्हणतो. श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत. मला आज हा पूर्ण विधी असल्यामुळं, पूर्ण तिथी असल्यामुळं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. साधक हृदय, वारकरी हृदय, ज्येष्ठ श्रेष्ठ असणारं एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वानं. कारण माणसं सगळेच मरतात, परंतु काही माणसं मरताना आपल्या कर्तृत्वाच्या पंखानं,
आकाशामध्ये उंच भरारी घेतात आणि आपल्या कर्तृत्वानं समाजामध्ये कीर्ती ठेवून जातात. असे असणारे कीर्तिवंत आदर्शव्रत जीवन जगणारे हरिभक्ती परायण शिवराम बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. परिवार मोठा आहे. परिवाराचं सांप्रदायिक क्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, समाजामध्ये विशेष योगदान आहे. कर्तृत्वानं सिद्ध असणारा हे पिंपळे परिवार आणि या पिंपळे परिवारातील आधार, कारण संसाराचं कुळ, आधार आणि अस्तित्व निर्माण करणारे दोन अंग त्या संसारिक कुळाचे सांगितलेले आहे. त्याच्यामधला आधार म्हणजे वडील आहे आणि अस्तित्व म्हणजे आई आहे. या दोन भूमिकेवर दोन्ही कुळ चालतात. ते संसाराचं कुळ असो किंवा संप्रदायाचं कुळ असो, दोन्ही कुळाला हे दोन अंग प्रामुख्यानं सांगितलेले आहेत. माझ्या बोलणं संत वाङ्मयाच्या प्रमाणित करतो. दुहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे. या पदानं तुकोबारायानं आपला संसाराची स्थिती आणि आपली परमार्थाची स्थिती म्हणजे मूळ स्थिती, मज मीची व्यालो पोटा आपुलिया आलो, या अद्वैतपर अभंगामध्ये आपली भूमिका तुकोबारायानं ठेवलेली आहे. जी भूमिका तुकोबारायाने अद्वैतपर अभंगामध्ये ठेवलेली आहे तीच असणारी आपली मूळ स्थिती. आज सेवेकरता, चिंतनाकरता उपस्थित केलेल्या अभंगामध्ये तीच असणारी मूळ स्थिती तुकोबारायानं प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या समोर अभंगाच्या रूपानं तुकोबाराय व्यक्त झालेले आहेत. विठोबार रखुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बोला पुंडलिक नम्रते हरी विठ्ठल तुकाराम विठोबार कुमाई विठोबार कुमाई. धुमाचा आवाज जरा कमी ठेवा, कारण गोंगाट होतो, आवाज सुधरत नाही. एक विनंती आहे, आपल्याला 1 तास कीर्तना करता उरलेला आहे, म्हणजे चिंतना करता उरलेला आहे. जी उपस्थित आहेत सर्वांपर्यंत माझा आवाज म्हणण्यापेक्षा मी बोलतोय ते शब्द सर्वांपर्यंत उमटतात का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण म्हणून कीर्तन जो कोणी वक्ता आहे, केवळ कीर्तन त्या वक्त्यावर अवलंबून नसतं. कीर्तनामध्ये अनेक भूमिका एकत्रित येत असतात. क्षमा मागून युक्तिवाद आपल्या समोर ठेवतो. आपण व्यवहारात जेवणात भाजी बनवतो, त्या भाजीमध्ये एका जातीचे, एका नावाचे, एका गुणाचे, एका रंगाचे त्या भाजीमध्ये सगळे पदार्थ आचार्याने टाकलेले आहेत का? व्यवहारातलं उदाहरण आहे. भाजीमध्ये आचार्यानं एका रंगाचे, एका गुणाचे, एका नावाचे, एका गावातले हे पदार्थ आचार्याने भाजीमध्ये टाकलेले आहेत का? नाही. त्याचं जर चिंतन केलं तर वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या गुणाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या गावचे आणि वेगवेगळ्या नावाचे हे भौतिक पदार्थानं, प्रत्येक पदार्थाचा गुण वेगळा आहे, प्रत्येक पदार्थाचा आकार वेगळा आहे, प्रत्येक पदार्थाचा रंग वेगळा आहे, प्रत्येक पदार्थाचं जात वेगळी आहे. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या नावाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे भौतिक पदार्थ आचार्यांनी भाजीमध्ये टाकले आणि भाजी तयार झाली. भाजी तयार झाल्यानंतर जेवणाऱ्याच्या पात्रावर गेली. जेवणाऱ्यानं पहिलाच घास घेतल्याबरोबर जेवणारा म्हणतो, वा
काय भाजी आहे. जेवणाऱ्यांना हे जे वर्णन केलं, या टाकलेल्या पदार्थापैकी कोणत्या पदार्थाचं केलं. युक्तिवाद संपला. सिद्धांत असा आहे काय, ते वर्णन कोणत्याच एका पदार्थाचं नाही, ते वर्णन वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या रंगाचे, गुणाचे हे सगळे पदार्थ मिळून आल्यानंतरची जी चव आहे, तो भाव व्यक्त करणारा. वा काय भाजी आहे. तसं आपण कीर्तना करता मला सांगता येणार नाही, मला परिचय नाही, आपण कोण कुठले आहोत, कोण कुठले आहोत. मला माहित नाही तो कोण मिरचीच्या रूपात आहे, मला माहित नाही तो कोण मिठाच्या रूपात आहे, मला माहित नाही तो कोण तेलाच्या रूपात आहे, कोणी कोणत्यात का रूपात असाना, परंतु कीर्तना करता सगळे मिळून या. कीर्तनात विशेष आनंद तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो आपल्या जीवनातला आनंद मिळवण्याची आपल्याला संधी प्राप्त झाली. ते असणारे वैकुंठवासी हरिभक्ती परायण शिवराम बाबा पिंपळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपला हा वेळ, काळ, दिवस, क्षण भगवत चिंतनामध्ये आता वेळ हा आपला जातोय. काहींना या निमित्तानं नाविलाजानं कीर्तन ऐकावं लागणार आहे. कीर्तन ऐकण्याची परिस्थिती नाही, परंतु ऐकावं लागणारे परिवारानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन सेवा संकल्पित केली असतो. वेळ बराच झाला, त्याबद्दल मी आपणा सर्वांची दिलगिरी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा तात्विक भाव मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. अनेक गुणवान मंडळी या निमित्तानं, आजच्या निमित्तानं उपस्थित आहे. मला आपला अनन्य परिचय नाही, परंतु आपल्या गायनानं मला मात्र आपला परिचय झाला. मी आपल्या नावाकडे जाणार नाही, परंतु गायनातला जो आपला भाव आहे त्या भावाचं मात्र मी नतमस्तक होतो. आजच्या या वातावरणाचं जर एका शब्दात जर वर्णन करायचं ठरलं तर आज नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म या दोन्हीचा पवित्र संगम आज झालेला आहे. नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म, आज त्याचं नाव कीर्तन आहे. या कीर्तनामधून विशेषत्वानं कोणीच उमटणार नाही. या सगळ्यांची भूमिका कीर्तनामध्ये एकरूप होणार आहे आणि त्याचं चिंतन कीर्तन श्रवणीय भावातून अगदी सुंदर प्रकारचं कीर्तन होणार आहे. हरिभक्ती परायण शंकर भाऊ असतील, रघुनाथ भाऊ असतील, परशुराम भाऊ असतील, परम भगिनी सौभाग्यवती सीतामाई असेल, या सर्वांच्या परमपिताश्री हरिभक्ती परायण संजय भाऊ, सचिन भाऊ यांचे परम आजोबा, पूजनीय आजोबा, तसेच हरिभक्ती परायण चंद्रभान भाऊ यांचे चुलते, मोठा असणारा विस्तारित परिवार. आणि या परिवाराचा आजचा हा सोहळा आहे. सोहळा हा दुःखाचा कार्यक्रम नाही, हा आनंदाचा सोहळा आहे. ज्यांचा सोहळा आहे, मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा, तुकोबाराय आपला भाव व्यक्त करतात. मी हा सोहळा सोडून वेगळा असणार नाही, तो वेगळा केवी अल्प आवडे. ज्ञानोबाराय हा भाव व्यक्त करतात. सुंदर असण्याचा सोहळा, दर्शनीय सोहळा या पिंपळे परिवारानं आपल्याकरता घडून आणला
मी आपल्या सर्वांच्या वतीने या पिंपळे परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. कारण हा सोहळा दिव्य आणि भव्य सोहळा होतोय. याचं कारण ज्यांचा हा सोहळा होतोय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शिवराम बाबा. मी व्यक्तिदृष्टीनं मी परिचय देणार नाही, परंतु आज त्यांचा आध्यात्मिक दृष्ट्या त्यांचा परिचय मी अभंगाच्या द्वारा मी आपल्याला करून देणार आहे. थोडक्यामध्ये आज त्यांची स्थिती, कारण अभंग स्थितीपर प्रकरणातला आहे, ऐका बरं. जी मूळची स्थिती म्हणजे आपण सर्वजण त्या स्थितीतून आलेलो आहोत, परंतु आपण त्या स्थितीतून जन्माला आलो, देहाला आलो, म्हणजे आपण त्या स्थितीपासून पदच्युत झालेलो आहोत. म्हणजे त्या स्थितीपासून आपण कितीतरी दूर गेलेलो आहोत. म्हणून तुकोबारायला बोलावं लागलं थोडक्यामध्ये, दुरून आलो मिगा दुःख झाले दारुण. म्हणजे मी दुरून आलो याचा अर्थ त्या स्थितीपासून आपण कर्मातली वासना या भूमिकेतून त्या मूळ स्थितीपासून आपण कितीतरी दुरावलेलो होतो. मरण म्हणजे काय? वेळेच्या अभावी डायरेक्ट प्रस्तावनात जास्त वेळ न घालवता अभंगाच्या मुख्य भूमिकेत, म्हणजे ज्याला सिद्धांत म्हणतात, ऐका, मोबाईल बंद करून ठेवा, सायलेंट करून ठेवा, विनंती असणार आहे. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. प्रत्येकाच्या दृष्टीने मरण हा एक प्रश्न आहे सर्वांसमोर. पहिला प्रश्न आहे मरण. आपल्या दृष्टीने मरण म्हणजे भीती आहे आणि मरण म्हणजे दुःखही आहे. आपल्या दृष्टीने, बरं, संतांच्या दृष्टीने म्हणत नाही मी, आपल्या दृष्टीने मरण म्हणजे भीती आहे आणि मरण म्हणजे दुःखही आहे. एक तुमच्या श्रवणीय भावाला अनुसरून तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करतो. आपण सापाला भीतो का मरायला? सरळ उदाहरण आहे. काय? आपण सापाला भीतो का मरायला? पहिलं कारण आपण मरायला भीतो म्हणून सापालाच भीतो असं नाही, दोरीला पाहून बेशुद्ध पडतो. शास्त्रातला भासियेले जगदंबर, भासियेले जगदंबर, भासियेले जगदंबर, भासियेले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासियेले जगदंबर, भासियेले जगदंबर, भासियेले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासियेले जगदंबर, रज्जू सर्पाकार भासियेले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासियेले जगदंबर. धन्यवाद. कारण कीर्तन म्हणजे हा कीर्तनकार बांधला जातो ना, म्हणजे बांधताना दिसतो, उपरनं दिसतंय ते, परंतु ते सांप्रदायिक बंधन आहे, ते शास्त्रीय बंधन आहे. कारण चिंतना करता म्हणजे कीर्तना करता संत वचन प्रमाण आहे. काय? संत वचन प्रमाण आहे. म्हणून बोलण्याला, जसं कोर्टामध्ये वकील कोर्टासमोर युक्तिप्रवाद करत असताना बोलताना
आपलं बोलणं कायद्याच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतो. म्हणून आता बोलतो, वकील कायद्याप्रमाणे बोलतात का वकील बोलतो तोच कायदा? कोर्टात गेले नाही का कधी? पंढरीची त्र्यंबकेश्वरची वारी करू नका, परंतु कोर्टाची वारी चुकू नका. ही इथून सांगायची गरजच नाही. कोर्टाचे वारकरी पहिलेचे तापर. मी युक्तिवाद करतोय. वकील बोलतो तो कायदा, म्हणजे वकील कायद्याप्रमाणे बोलतात का वकील बोलतो तोच कायदा? वकील कायद्याप्रमाणे बोलतो ते म्हणजे हे व्यासपीठ. आणि वकील बोलतो तोच कायदा म्हणजे सेवेकरता ज्यांचा अभंग घेतला ते संत विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये. संत बोलताच तेच शासन. तयाचे ते पिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. त्यांच्या मुखातला शब्द हाच शास्त्र प्रमाण सांगितलेला आहे. म्हणून कीर्तनकाराला इथं बांधलं ना तर संत वचनातच त्याला बोलावं लागतं. इथं प्रमाण आहे. संत वक्ता न श्रोता हे शब्दाच्या दोन बाजू आहेत आणि शब्दाचा व्यवहार करण्याकरता ह्या दोन बाजू असतात. व्यवहार करण्याकरता वक्ता आणि श्रोता हा शब्दाचा व्यवहार आहे. जसं जमीन आणि जमिनीचा व्यवहार करताना लिहून देणार आणि लिहून घेणार काय हे व्यवहाराचे दोन बाजू झाल्या. जमिनीच्या दोन बाजू नाही, व्यवहाराच्या दोन बाजू. तत्वात वक्ता न श्रोता व्यवहाराच्या दोन बाजू. दृष्टांत आणि सिद्धांत व्यवहाराच्या दोन बाजू. प्रश्न आणि उत्तर व्यवहाराच्या दोन बाजू. या दोन बाजू एका करता दोन्ही बाजू निर्माण झालेले आहेत. एका करता प्रश्न उत्तर शब्दाकरता तयार झालेले दोन बाजू आहेत. प्रश्न आणि उत्तर शब्दाकरता तयार झालेल्या दोन बाजू आहेत. जिला आपण परीक्षा म्हणतो. परीक्षेमध्ये प्रश्न का परीक्षेमध्ये उत्तर? परीक्षाच दिल्या नाहीत का माझीच परीक्षा घेता? परीक्षेमध्ये प्रश्न असतो का उत्तर? परीक्षेमध्ये दोन्ही बाजू असतात. या प्रश्नही असतो आणि उत्तरही असतो. तरी मला बोलायचंय प्रश्न कशा करता? म्हणा उत्तरा करता. म्हणजे प्रश्नाशिवाय उत्तर नाही. या दोन बाजू वरच्या वर्गात जाण्याकरता सरळ दोन बाजू वरच्या वर्गात जाण्याकरता पहिलीतून दुसरीत जायचंय. प्रश्न आणि उत्तर या दोन भूमिकेनं पुढच्या वर्गात जायचंय. पुढच्या वर्गात गेल्यानंतर प्रश्नही संपला आणि उत्तरही संपलं. दोन भूमिका एकत्वापर्यंत निघून पोहोचवतात. जरा कानाची उंची वाढून ऐका. डोळे दोन दोन्ही डोळ्यानं आपल्याला विशिष्ट पदार्थापर्यंत किंवा वस्तूपर्यंत जायचं. डोळे न्यायचे नाही. डोळे तिथपर्यंत न्यायचे नाही. दोन्ही डोळ्यानं त्या पदार्थाशी त्या वस्तूशी आपण एकरूप होतो. म्हणजे दोन्ही डोळे कशा करतायत? म्हणा एक पाहण्याकरता. दोन्ही डोळे एका करता निर्माण झाले. तद्वत प्रश्न उत्तर एकत्वा करता एका करता. दृष्टांत आणि सिद्धांत एका करता. श्रोता न वक्ता कोणा करता? मनानं एका करता. ह्या दोन्हीचा व्यवहार एका करता.
नवरान बायको मनाई एका करता हे दोन आणि झालेला मुलगा एकच. काय दोन्हीच प्रमाण म्हणजे ते एक तत्वात देव आणि भक्त या दोन भूमिका एकत्वा करताय आणि त्या एकाचा अनन्य संबंध तुमचा आमचा आहे आणि त्या एकाशी एकरूप होणं म्हणजेच मरण आहे. विठोबा कुमाई विठोबा विठोबा कुमाई विठोबा कुमाई कुमाई विठोबा कुमाई सरळ सरळ या सगळ्या भूमिकेनं एकत्वापर्यंत एकापर्यंत जाण्याकरता जन्म आणि मरण हा संत जीवनातला व्यवहार आहे. मी व्यवहार म्हटलो, त्यांना जन्म नाही आणि त्यांना मरणही नाही. नाही आम्हा जन्मा मरावे लागत. आम्ही जन्म आलो तरी जन्म नाही आणि गेलो तरी मरण नाही. यांना संत म्हणतात. संत जन्म मरण हे द्वंद्व संतांना बाधत नाही. पाप पुण्य हे द्वंद्व संतांना बाधत नाही आणि सुख दुःख हे द्वंद्व संतांना बाधत नाही. भागवतामध्ये संतांची जी 8 लक्षणं सांगितले. कपड्यावरून संत ओळखता येत नाही. कपड्यावरून संत ठरत नसतो. वेशावरून संत ठरत नसतो. नावावरून संत ठरत नसतो. आकारावरून संत ठरत नसतो. काय वेश बात करावा लागतो, आकार बात करावा लागतो, नाव बात करावं लागतं. हे सगळं जिथं म्हणजे बाधित आहे त्याच्या पुढली अवस्था म्हणजे संत आहे. म्हणून आम्ही जे जे कार जरी करत असलो तरी आम्हाला संत कळालेले नाहीत. आणि ज्यांना ज्यांना संत कळाले असतील त्याच्यासारखा भाग्यवंत दुसरा कोणीच नाही. विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा हे बोलत असताना पहिल्यांदा या भूमीला वंदन करतो. या भूमीला वंदन करतो. भूमीच्या चरणी नतमस्तक होतो. ही पवित्र भूमी आहे. ही पावन भूमी आहे. समर्थ सद्गुरु सच्चिदानंद केरोबाबांची ही भूमी आहे. जे जे कार करण्याबरोबर त्या महात्म्याचं अस्तित्व या भूमीमध्ये महात्म्यानं समाधी घेतलेली आहे. इथं समाधीमध्ये जमिनीत गाडून घेणं नाही. समाधी अवस्था आहे. समाधीनं ज्ञानोबाराई सोमठाण देश मध्ये आहे. समाधीनं ज्ञानोबाराई सोमठाण देश मध्ये आहे. समाधीनं शांतीब्रह्म एकनाथ महाराज सोमठाण देश मध्ये आहे. समाधी म्हणजे व्यापकत्व आणि व्यापकत्व प्राप्त करणं हे आपलं मूळचं स्वरूप आहे. आपण जीव म्हणजे परिच्छिन्न भूमिका आहे. परिच्छिन्न भूमी ज्याला देशाची काळाची मर्यादा येते त्याला जीव म्हणतात. परंतु हा सोहळा जीवाचा नाही. हा सोहळा भगवत भक्ताचा सोहळा आहे. भगवत भक्त वेळ वाढवत नाही. मी चिंतन करत होतो. मरण म्हणजे भीती आणि मरण म्हणजे दुःख. जेवढे दुःख आहे सगळ्या दुःखामध्ये शेवटचं दुःख म्हणजे मरण आहे. सगळ्या भीतीमध्ये शेवटची भीती म्हणजे मरण आहे. एक युक्तिवाद ठेवतो. भजन करा. विठोबा कुमाई विठोबा कुमाई
निरोपार कुमाई काय झालं? वाघ, गाढव आणि कोला, वाघ, गाढव आणि कोला हे तिघ जण एकत्रित आले. तुम्हाला म्हणायचा सण कशाला? निवडणुकीला का? निवडणुकीला नाही, हे शिकार करण्याकरता एकत्रित आले तिघ जण. आणि तिघ जण जिथं एकत्रित येतात ना, ती शिकार करायलाच येतात. मला वाघ, गाढव आणि कोला म्हणायचं आहे. हे तिघ जण एकत्रित आले आणि तिघांनी एकत्रित मिळून शिकार केली. गाढव इकडनं झालं, कोला इकडनं झालं आणि वाघाने जाऊन पकडलं, शिकार केली. आता शिकार एक आणि शिकार करणारे तिघ जण. शिकार केल्यानंतर प्रश्न तयार झाला, अर्थ खातो कोण? म्हणजे माग फिरतो. आता नेमकी करायचं काय? शिकार एक आणि आपण तिघ जण, करायचं काय? हा पहिल्यांदा प्रश्न गाढवाला विचारला कोणी? वाघाने. गाढवा, शिकार एक आणि आपण तिघ जण, आता करायचं कसं? गाढव म्हणलं, लोक मला गाढव म्हणते तरी मला कळत हे सगळं. लोक मला गाढव म्हणतात तरी मला कळतंय नेमकी काय करावं ते. किती सोपं आहे. शिकारी एक आणि आपण तिघ जण आहेत ना, मग तिघाचे तीन हिस्से करायचे. गाढव असं म्हटल्याबरोबर वाघ म्हणला, आता माझ्या लक्षात आलं लोक तुला गाढव का म्हणते. तरी गाढवाच्या लक्षात यायला. मग एकतर उशिरा सुरू झाले, म्हणून याला समजून सांगायच्या भानगडी ऐवजी वाघ म्हणला टाइमपास करण्यात अर्थच नाही, कारण याला स्वतःहून कळत नाही, सांगितलेलं कळत नाही. कोणाला? मी गाढवाला म्हणतो. त्याच्यामुळे टाइमपास करायचाच नाही. त्या वाघानं घड्याळाकडे पाहून डायरेक्ट ते गाढव मारून टाकलं. मारून टाकलं म्हणजे संपवलं ते गाढव. बरं, त्या गाढवाचं लग्न झालेलं नव्हतं, त्याच्यामुळं वारस लागायचा प्रश्नच नाही. संपवलं ते गाढव. बुडाला त्याचा मूळ ना मार, संपला. आणि मग तो वाघ कोल्याकडे फिरला. कोल्याला विचारलं, कोल्या, शिकार एक आणि आता आपण दोघ जणच आहेत. गाढव, शिकार एक आणि आता आपण दोघ जण, कस काय करायचं? डोळ्या देखत या हिश्या करता जीवानिशी गाढव गेलं. हे कोल्यानं पाहिलं आणि ते झडझडून सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. कोल जाग झालं, खडबडून जाग झालं. वाघ म्हणतोय, कोल्या हे नेमकी काय करायचं? आपण दोघ जण शिकारी. एका वाक्यात कोल्याने उत्तर दिलं, आपल्याला नको, सगळं तुझच, आपल्याला नको. वाघ म्हणला, तुला एकादशी आहे का? मग तू नको का म्हणतो? नकोच आपल्याला. मला विचारायचंय, कोल नको का म्हणलं? वा, सिद्धांत हा आहे. कोल आपल्या मरणाला जावं झालं. आता तो एक दोष आहे आपल्यात. आता सहन करा. विठोबार कुमाई, निरोपार कुमाई. म्हणून तुकाराम महाराज, आपण रेकॉर्ड मध्ये याच्यामध्ये आपण सापडतच नाही. कारण कीर्तन म्हणजे चिंतन असतं, आपलं चिंतन. आम्ही आता शब्द बोलून जातो. प्रबोध म्हणजे काय?
कदाचित बोध म्हणजे इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी बोध. परंतु प्रबोध म्हणजे काय? प्रबोध म्हणजे उघडा डोळे आणि बघा नीट. उघड्या डोळ्याने केलं जाणार चिंतन म्हणजे कीर्तन. म्हणून आम्ही कीर्तनाला चिंतन म्हणतो. चिंतन. कीर्तनाला उपदेशही म्हणत नाही. आणि कीर्तनाला मनोरंजनचं माध्यम कोणत्याच काळात आणि कोणत्याच देशात कीर्तन हे मनोरंजनाचं माध्यम बनू नये. कीर्तन म्हणजे विशिष्ट दशा आणि कीर्तन म्हणजे विशिष्ट दिशा. ज्याच्यामध्ये दिशाही दिली जाते आणि ज्याच्यामध्ये विशिष्ट दशाही प्राप्त होते त्याचं नाव कीर्तन आहे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. मरण म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये जे आपल्या जन्माला कारण आहे. मी ठळक ठळक भूमिकेत बोलतोय बरं. आपल्या जन्माला जे कारण आहे, ऐका बरं. जन्माला येताना किंवा आपल्याला जन्म झाला तो कशाला घेऊन जन्म झाला? ज्याला ज्याला घेऊन आपला जन्म झाला म्हणजे आपल्या जन्माला जे जे कारण आहे त्याचं सगळं विसर्जन करणं याचं नाव मरण आहे. विसर्जन करणं. सोप्या भाषेमध्ये तुमच्याकडं खांदेकरी किती? खांदेकरी किती? विधीच्या निमित्तानं कीर्तन आहे त्या स्थितीच्या संबंधानं बोलतो. खांदेकरी 4. मी विचारलं 4च खांदेकरी का? जुनी माणसं उपस्थित आहेत. विचारलं 4च खांदेकरी का? तर एकच उत्तर येतं कोणाचंही, नाही ना महाराज लागत येत. कुठेही विचारलं ना तुमच्याकडे खांदेकरी किती? 4. बर काय हरकत नाही. मग हे 4च खांदेकरी का? बरे हे 4 खांदेकरी केव्हापासून आहेत? म्हणा ना आम्ही जेव्हापासून मरणारे माणसं पाहतो तेव्हापासून. सापडणारच नाही दुसरं काही. 4 खांदेकरी. बरं मी विचारलं 4च खांदेकरी का? काळा परत्वे 3 का नाहीत आणि 5 का नाही? आपण तांत्रिक युगामध्ये आपण जीवन जगतो. पेरणीची जी पाबर होती त्याला तिफनही म्हणतात. त्या पाबरीला तिपणीला 3च फण होते पेरण्याकरता. बरोबर ना? मी तिपणीच्या संबंधानं नाही बोलत, मी श्रवणाच्या दृष्टीनं सुद्धा तिफन बसवतो. काय? काट्याच्या आणीवर वसली 3 गाव. मला 3 फण सांगायचे. 3च फण होते पेरायला. बरोबर? आता किती फण आहेत? आमच्याकडे म्हणतात यावला खूप सुधारला. बरोबर ना? किती फण आहेत? 4 फण झाले. म्हणजे एका फणानं आपण सुधारलो का नाही? 3चे 4 झाले म्हणजे एका फणानं सुधारलो. मग हे 4 खांदेकरी केव्हापासून आहेत? 5 का नाही? अजून का सुधारले नाही तुम्ही? खांदेकरी का वाढला नाही एखादा? नाही ना म्हणले महाराज 4च लागत आहेत. बर मग 4 का लागतात? प्रमाण काय? मला मरण सांगायचं. काय मरण? 4 खांदेकरी का? खांदा या शब्दाचा अर्थ आहे आधार. मी जन्माला येताना या 4चा आधार घेतला. ज्ञानोबा राय आपलं बोलणं ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाणित करतात. फक्त मी तेवढ्याच पुरतं ठेवतो. तमजशी असशी एक आधार. मला जो जन्माला आधार आहे वाङ्मयीन प्रक्रियेमध्ये ज्याला कारण म्हणतात
माझ्या जन्माला जे कारण आहे, पहिलं कारण आहे देह. देह किती? देह 4 देह सांगितले. तसे प्रामुख्याने 3च देह आहेत, परंतु शास्त्रामध्ये 4था हा एक देह प्रमाण मानला. स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण हे 4 देह, हे 4 देह आमच्या जन्माला कारण आहेत. हे 4 देह आम्हाला येण्याकरता आधार आहेत. म्हणून खांदेकरी 4 आहेत. आधार जन्माला येण्याकरता देह आधार. दुसरं देहाला येताना, देहाला येताना वासना आधार. देह प्रतिबंध, वासना प्रतिबंध आणि कर्म प्रतिबंध, याचं नाव आहे जन्म. देह प्रतिबंध, वासना प्रतिबंध आणि कर्म प्रतिबंध. विषय वाढवत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, केले कर्म झाले तेची भोगा आले, आणि केलेलं कर्म भोगण्याकरता उपजले. मी मेले म्हणत नाही, अगा उपजणे. जन्माला आलो म्हणजे जे जन्माला येणारं कारण आहे ना, त्या कारणाचा विसर्जन करणं, याचं नाव मरण आहे. एकच बोलणं प्रमाणित करतो. दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी, शरीर जाशी त्यासे समर्पिले. शरीर जाशी त्यासी समर्पिले. शरीर जाशी त्यासी समर्पिले. दिली तिलांजली कुळ नाम रूपाची. तिलांजली कुळ नाम रूपाची. तिलांजली कुळ नाम रूपाची. तिलांजली कुळ रूपाची. शरीर जाशी त्यासी समर्पिले. शरीर जाशी त्यासी समर्पिले. शरीर जाशी त्यासी समर्पिले. समर्पिले. शेखी ज्याशी त्याशी, शेखी ज्याशी त्यास देणे लागे. ज्याचं त्याला देऊन टाकलं, आणि मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो. आपल्या दुःखाला कारण जे आपण जमवलंय, जे मिळवलंय, जे कारण आहे, कारणासह कार्याची व्यावृत्ती, याची व्याख्या याला मरण म्हणतात. आज ज्यांची स्थिती आहे, मूळ स्थिती, त्या मूळ स्थितीच्या संबंधाने प्रत्येक वस्तू, भौतिक पदार्थ सुद्धा आपली मूळ स्थिती साधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक पदार्थ, भौतिक पदार्थ सुद्धा आपली मूळ स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तरुवर बीजा पोटी, बीजा पोटी, तरुवर बीजा पोटी, तरुवर बीजा पोटी, बीजा पोटी, तरुवर बीजा पोटी. बीज तयाचे सेवटी, बीज तयाचे सेवटी, तैसे तुम्हा झाले, झाले तैसे तुम्हा झाले. बीज तयाचे शेवटी, बीज तयाचे शेवटी, तैसे तुम्हा झाले, तैसे तुम्हा आम्हा झाले. तरुवर बीजा पोटी, बीज तयाचे शेवटी, बीज तयाचे शेवटी, तरुवर पोटी, बीज तयाचे शेवटी.
सेवटीही. उदाहरण आहे का, जमिनीमध्ये तुम्ही झाड नाही लावलं, आता बीज गुणन प्रक्षेत्र निघालंय, नर्सरी निघाल्यात, तो भाग वजा करून जमिनीमध्ये काय लावलं, जमिनीमध्ये बीज लावलं. बीज ऐका, लाकूड नाही लावलं, पानं नाही लावले, काहीच लावलं नाही. काय लावलं? बीज लावलं. बीजाचा प्रवास सुरू झाला, व्यवहार सुरू झाला. बीजातून अंकुर तयार झाला, अंकुरातून रोप उभा राहिलं, रोपातून झाड उभा राहिलं. झाड म्हणजे खोड, झाड म्हणजे मूळ, मूळ म्हणजे खोड, खोड म्हणजे फांद्या, फांद्या म्हणजे पानं, पानं म्हणजे फूल, आणि फूल म्हणजे फळ, आणि फळ म्हणजे बीज. वेळेचा विचार करून फळ म्हणजे बीज. फळाला कोण पिकवतो? झोपले का काय? फळाला कोण पिकवतो? फळाला झाड नाही पिकवत, फळाला फळातलं बीजत्व पिकवतो. तुम्हा मला म्हातारपणापर्यंत कोणी आणलं? सरपंचानी का उपसरपंचानी, तलाट्यानी का ग्रामसेवक? तुम्हाला म्हातारपण कोणी दिलं? तुमचं तुम्हीच. आपल्यातलं जे बीजत्व आहे, चैतन्य आहे, ज्याला पिंड म्हणून आत्मा म्हटलेला आहे, त्या आत्म्यानं तुम्हाला बालपण दिलं, तरुणपण दिलं, म्हातारपण दिलं, आणि हे सगळं देऊन, सगळं सोडून आत्मस्वरूप परमात्म स्वरूपामध्ये लीन झालं. लीन, एकरूप नाही झालं, लीन झालं. विचार चंद्रोदय दर्शन एक या वेदांतिक ग्रंथातली कुटी आहे. मी तुकोबारांचं प्रमाण त्याला प्रमाणित केलं. बीजापासून प्रवास सुरू झाला. झाड कोणी दिलं? बीजाने दिलं. झाड म्हणजे काय? मूळ, खोड, फांद्या, पानं, फुलं, फळ, आणि हे सगळं देऊन, तुम्हा आम्हाला लाकूड देऊन, तुम्हा आम्हाला औषध करता पानं फुलं देऊन, तुम्हा आम्हाला फुलं देऊन, तुम्हा आम्हाला रस चाखण्याकरता फळ देऊन, परत त्या बीजत्वानं बीजत्व जतन. बीज तयाचे शेवटी. ज्ञानोबाराय चिंतन करतात का बीजाची झाले तर व्यवहार केला बीजानं. कशाचा? लाकूड दिलं, पानं दिले, फुलं दिले, फळं दिले, आणि हे सगळं देऊन आपलं स्वरूप मात्र जतन केलं. स्वरूप मात्र जतन केलं. स्वरूपाला बाधा येऊच दिली नाही. बहुतेक उदाहरण आहे. मी झाडाचं उदाहरण सांगतो, दुसरं उदाहरण सांगतो. इमानदारीनं जे पुढं बसलेले आहेत त्यांनी आपल्या खिशातली एक नोट काढून मला द्या, परत देईन. आपल्या खिशात जी नोट असेल ती नोट काढून मला द्या, मी परत देतो ना. मला एक भूमिका सिद्धांत आपल्या समोर ठेवायचा आहे. न लगे मरावे. मला या सिद्धांतापर्यंत जायचंय. मोठी नाही दिली हो मा. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याला चलन म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याला चलन म्हणतात. हे व्यवहारात येताना जी आपली किंमत घेऊन आली, ही नोट, हे चलन, जी व्यवहारात येताना आपलं अस्तित्व जतन करून आली, या नोटेचं अस्तित्व आहे. विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई. या नोटेचं अस्तित्व, या चलनाचं अस्तित्व आहे 200 रुपये. ही 200 रुपये कधी झाली? व्यवहारात येताना, चलनात येतानाच 200 हे त्याचं अस्तित्व घेऊन आली. आता ही नोट व्यवहारात आल्यानंतर ही नोट कोणता व्यवहार करेल? सिद्धही व्यवहार करेल आणि निषिद्धही व्यवहार करेल. नोट, या नोटेनं
नोट म्हणजे चलन, चलन म्हणजे पैसा, पैशालाच अनुसरून भ्रष्टाचार, पैसा वजा करून भ्रष्टाचार हा शब्द अस्तित्वात आला नाही. भ्रष्टाचार हा शब्द कोणाला घेऊन आला? माझ्या हातात नोट आहे. भ्रष्टाचार कोणामुळं? वा, आता सगळ्या लक्षात आलं. दान कोणामुळं? या चलनामुळंच दान, या चलनामुळं भ्रष्टाचार. चोरी नोटच. आता सिद्ध निषिद्ध व्यवहार. ही नोट घेऊन एखादा पंढरपूरला गेला आणि पांडुरंगासमोर ठेवली, आणि ही नोट घेऊन दुसरा लायसन नंबर 17 आपलं काय करायचं, कामापुरतं वागत. म्हणजे तो दारूच्या दुकानात गेला, नोट घेऊन पांडुरंगाकडे गेला, नोट घेऊन दारूच्या दुकानात गेला. दारूच्या दुकानातून चालता येणार नाही या स्थितीत बाहेर आला. आता कैशी जाऊ घरा, ही जी स्थिती तयार झाली कोणामुळं? ह्या नोटेमुळंच. दारूचा व्यवहार झाला, ह्या सगळ्या व्यवहार ह्या नोटेनच केला. ऐका, सगळा व्यवहार यांनीच केला. सगळा व्यवहार करून गुन्हा नोटवर आहे का? सगळा व्यवहार करून, चोरी होऊन, भ्रष्टाचार होऊन माणसं आतमध्ये गेले, नोट परत इकडे चलनात फिरायला लागली. सगळे व्यवहार करून तिच्याशिवाय कोणताच व्यवहार होत नाही. कीर्तनकार टाळाटाळा बोलवतो ना, म्हणजे भक्तीचा व्यवहार घ्या, समाजकारण घ्या, राजकारण घ्या, धर्मकारण घ्या, तिन्हीचंही कारण म्हणजे सोप्या शब्दामध्ये ही सगळ्या ठिकाणी राहते, सगळा व्यवहार करते, परंतु सगळ्यापासून अलिप्त असते. तत्वात आत्मा हे आपलं सर्वांचं मूळ स्वरूप. मूळ स्वरूपाला कोणताच बाधा येत नाही. जशीच्या तशी मूळ स्थिती. हिचं अस्तित्व दारूच्या दुकानात गेली म्हणून 199 झाली नाही, आणि पांडुरंगाच्या दानपेटीत गेली म्हणून 201 सुद्धा नाही झाली. कुठं जरी गेली 201. तद्वत जन्म मरणाचा व्यवहार जरी घडला तरी आत्मसत्ता त्याच्यामध्ये बाधत नाही. विचार चंद्रोदय या वेदांती ग्रंथामध्ये कुठे गेली? सकाळ कोणामुळे? सूर्यामुळं. दुपार कोणामुळे? सूर्यामुळं. संध्याकाळ कोणामुळे? सूर्यामुळं. दिवस कोणामुळे? सूर्यामुळं. रात्र कोणामुळे? आता गपचूप बस. कोणामुळे? सूर्यामुळंच. या सूर्याच्याच अवस्था आहे. सूर्यामुळे सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे. परंतु सूर्यानं अजूनही सकाळ पाहिली नाही, दुपार पाहिली नाही, संध्याकाळ पाहिली नाही. सूर्याला दिवस माहित नाही आणि सूर्याला रात्र माहित नाही. या सगळ्या भूमिका तुमच्या आमच्याकडून आहेत. सूर्याकडून, सूर्याचा याच्याशी कोणत्याच याचा संबंध नाही. तद्वत तुमचं आमचं अस्तित्व जो आत्मा आहे, जो आपल्या मूळ स्थितीला, आत्मस्वरूपाला प्राप्त झाला, मग आत्मा आपल्या मूळ स्थितीला प्राप्त होण्याकरता ह्या सगळ्या विधी आहेत. अंत्यविधी, स्थूल देहाचं विसर्जन, एक एक विसर्जन करत निघायचं, एक एक विसर्जन करत. असं शास्त्रानं पिंडदान करताना 12 पिंड सांगितले. मासिक पिंडदानामध्ये 12वा पिंड म्हणजे पूर्ण तिथी, त्याला आपण श्राद्ध म्हणतो. सरळ सरळ त्याला वर्ष श्राद्ध. परंतु त्या स्थितीवरून
त्याला श्राद्ध न म्हणता त्याला पुण्यस्मरण म्हणतात. बोलून जातो, वेळ आपला बराच कमी आहे. वैकुंठवासी हरिभक्ती परायण शिवराम बाबांचं मात्र श्राद्ध नाही, त्यांचं मात्र पुण्यस्मरणच आहे. कारण त्यांची जी स्थिती आहे ते पिंपळे परिवारात आले. ऐका, शरीर धारण करून त्यांनी जन्म मरणाचा व्यवहार करताना कुणाचे तरी पती झाले, कुणाचे तरी मुलगा झाले, कुणाचे तरी वडील झाले, कुणाचे तरी जावई झाले. हे सगळं व्यवहार करून हा संसारात संसारिक कुळाचार आहे. हा कुळाचार जपत जपत मी जसं बीजानं आपलं स्वरूप जाऊ दिलं नाही, नोटेनं आपलं स्वरूप जाऊ दिलं नाही, तद्वत या महात्म्यांनी हे सगळं व्यवहार करत करत आपलं मूळ स्वरूप मात्र जाऊ दिलं नाही. आज ते या स्थितीत आहेत जिथं जन्म नाही, जिथं मरण नाही, जिथं पाप नाही, जिथं पुण्य नाही, जिथं सुख नाही, जिथं दुःख नाही. जी द्वंद्वादिक दुराविले, जी द्वंद्वादिक ते द्वंद्वादिक दुरावले, जी द्वंद्वादिक दुरावले. जी द्वंद्वादिक दुराविले. भागवतामध्ये निर्द्वंद्व ही संतांचं एक लक्षण आहे. निर्द्वंद्व म्हणजे ज्यांना द्वंद्व नाही, ज्यांना द्वैत नाही. लागून येते पाप पुण्य अंगा, पाप पुण्य अंगी ना तळे त्या, या स्थितीला ते प्राप्त झाले. म्हणजेच अभंगाचं पहिलं चरण. न लगे मारावे, न लगे मारावे, न लगे मारावे, न लगे मारावे, न लगे मारावे,
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. जिथं गेल्यानंतर जन्म नाही आणि मरण नाही ऐसा ठाव दिला देवे. भगवंतानं मला अशी जागा दिली जिथं गेल्यानंतर मरण नाहीच, मरणाचं दुःख नाही. दुःख नाही याचा अर्थ सुखही नाही. भागवतामध्ये निर्द्वंद्व ही अवस्था आहे. या स्थितीला प्राप्त होताना ऐका, मरण शेवटचे 5-7 मिनिटं. स्थूल सूक्ष्म दळियेले देह कारणासहित, महाकारण दळियेले आउट मात्रे सहित. ऐका बरं, चंद्र सूर्य दळियेले तारांगणा सहित, सप्तसागर दळियेले ज्ञान अज्ञान दळियेले विज्ञानासहित. शेवटची स्थिती सांगितली, आयशे दळण दळियेले दोन्ही तळ्यासहित. एका जनार्दनी काही नाही उरले द्वैत. तुका म्हणे येथे कोणीच नाही, तुका म्हणे येथे कोणीच नाही, तुका म्हणे कोणीच नाही, तुका म्हणे कोणीच नाही. नागविले कोण गेले कोणाचे काही, नागविले कोण गेले कोणाचे काही. धावनिया धावा, धावनिया धावा, धावनिया धावा, धावनिया धावा. धावनिया धावा, धावनिया धावा, धावनिया धावा, धावनिया धावा, धावा, धावा. तुका म्हणे येथे कोणीच नाही. पदार्थ शब्द सांगतो तुमच्या भावाला अनुसरून. तुका म्हणे येथे काहीच नाही, नागविले कोण गेले कोणाचे काही. या स्थितीला मी प्राप्त झालो आणि या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर ही स्थिती म्हणजे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवानं मला ही जागा दिली.
कोणती जागा? जिथं मरावं लागत नाही, याचा अर्थ जन्मावं लागत नाही. जन्म मरण नाही, पाप पुण्य नाही, सुख दुःख नाही, ही माझी मूळची स्थिती आहे. आणि ही मूळची स्थिती प्राप्तीला कारण माझे समर्थ सद्गुरू आहेत. त्याच्याशिवाय हे स्थान प्राप्त होत नाही, त्याच्याशिवाय ही जागा प्राप्त होत नाही. कारण का? सद्गुरूंनी या स्वरूपाशी स्थित प्रज्ञ होण्याकरता जे नाम दिलं, ते नाम मी कंठात धरलं, म्हणून नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी वागविला मुन काठी, वागविला मुन काठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. अन्वय या पदाचा असा होतो, कंठी वागविला म्हणून नलगे मरावे देवे ऐसा ठाव दिला. हा देवानं माझ्यावर फार मोठा उपकार केला. कारण त्याने आपल्या मूळ स्वरूपामध्ये मला जागा दिली. शेवटचे 2 मिनिटं. निसर्गाचा नियम. पावसाच्या रूपानं जमिनीवर पडलेलं पाणी, पर्जन्याच्या रूपानं जमिनीवर पडलेलं पाणी कुणीकडे धावतं? इथं बरेच संप्रदाय तयार होतील. संप्रदाय वेगळे व्हायला लागत तरी काय? आणि याच्यामुळेच मूळ संप्रदाय आपल्याला कळाला. सरळ सरळ पाण्याचा धर्म आहे, पाण्याचा मूळ स्थायी भाव आहे, आपल्या स्वरूपाकडं वाहन. बरोबर आहे? पाण्याचा ज्ञानोबा आहे, त्याचा भाव व्यक्त करतात, त्याला अभाव म्हटलेला आहे. 2 मिनिटं. त्याला अभाव म्हटलेला आहे. खाणार याद आवे पाणी. काय वडे नाले कुणकडे वाहते? येवला तालुक्यात वडेच नाहीत का? मग हे वडे कुणकडे वाहते? आता म्हणा उतारा उतारा वाहते. जसा उतारा असाल तसे वाहते. सप्ताह असला का इकडं वाहते आणि जत्रा असला का तिकडं वाहते. वडे म्हणतोय, यांना फक्त उतार लागतो. हे काही साधे नाहीत. मला म्हणायचंय, पाण्याचा धर्म आहे आपल्या स्वरूपाला जाऊन मिळणं. वेगवेगळ्या प्रवाहातून ते पाणी आपल्या मूळ स्वरूपाला जाण्याकरता वाहतं. त्याचं वाहन कुठपर्यंत आहे? स्वरूपाशी एकरूप होईपर्यंत. त्याला वाङ्मय शब्द आहे प्रवाह. कुठपर्यंत प्रवाह?
स्वरूपाला जाईपर्यंत. समुद्राला प्रवाह आहे का? प्रवाह कुणाला आहे? म्हणा गंगेला आहे. मी नदीला वेळ संपलाय म्हणून मी नदीला सुद्धा म्हणणार नाही. गंगेला प्रवाह आहे. गंगेला प्रवाह आहे म्हणून गंगेला 2 तट आहेत. विषय वाढवायचा नाही, संपलाय. प्रवाह आहे म्हणून गंगेला 2 तट आहेत. 2 तटामधून तो प्रवाह अनेक काळातून अनेक देशातून आपल्या मूळ स्थितीला जाऊन पोहोचतो. त्याची धाव, तो प्रवाह स्वरूपाला जाऊन मिळण्यापुरताच आहे. स्वरूपाला गेल्यानंतर स्वरूप स्थिती, मूळ स्थिती म्हणजे समुद्र. समुद्रातही पाणी आहे आणि गंगेतही पाणी आहे. पाणी दोन्हीकडे आहे. मग समुद्राला प्रवाह आहे का? नाही. गंगेला प्रवाह आहे आणि त्या प्रवाहानं गंगा आपल्या स्वरूपाला जाऊन एकरूप होते आपल्या मूळ स्थानामध्ये. तुमच्याकडे गाडगे फोडतात का? गाडगे अंत्यविधीला गाडगं नेतात का तुमच्याकडे? अंत्य मसन वाट्यात स्मशानभूमीत गाडगं नेतात ना. विधी त्या गाडग्याचा आहे का प्रेताचा आहे? कंबर सोडलंय आता. आता मी चिंतना करता मुक्त झालो. ऐका, वेळ संपला आपला. काय युक्तिवाद करत होतो? गाडग अंत्यविधीला घटनेतात ना. विधी गाडग्याचा आहे का प्रेताचा आहे? मग त्या विधीच्या वेळेला त्या विधीमध्ये असणारी जी शानी शानी माणसं आहेत, ज्यांनी ते गाडगं धरलंय त्याला एवढं बेजार करतात. तिकडून होय, तिकडून होय, नाही 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 असं. दुसरा नाही 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 ते तसं. अशा वेळेला इंजिनियर असला काय, डॉक्टर असला काय, आमदार असला काय, मंत्री असला काय, लोक म्हणतात हाताने आला का नाही आमच्या ताब्यात. असा हो तसा हो. मला म्हणायचंय नाही नाही, फिरविला घट फोडीला चरण. मला वेळ वाढवायचा नाही. ऐका, फिरविला म्हणण्यापेक्षा फिरलेला घट शेवटी कुठं आणला जातो? मना चरणावर आणला जातो. चरण म्हणजे स्वरूप आहे. स्वरूपाच्या ठिकाणी आता बोलतो. घट कुठं फोडला जातो? घटाचं विसर्जन कुठं केलं जातं आणि घटाचं विसर्जन कुठं होतं? घटाचं विसर्जन आपल्या मूळ स्वरूपात होतं. घटाचं मूळ स्वरूप आहे माती. घट विसर्जित केला, फोडला तर त्या घटाचं काय होतं? घाबरता का म्हणून बोला ना. त्या घटाची माती होते. नाही नाही, तिथले शाने माणसं म्हणतात चांगलं फोडा. चांगलं फोडा म्हणजे माती स्वरूप करा त्याला. घटाची मातीच का होते? कारण घटाची उत्पत्ती ही माती आहे, घटाची स्थिती ही माती आहे आणि घटाचं शेवटी विसर्जनही माती आहे. तिन्ही काळामध्ये माती जशीच्या तशी आहे. त्या मातीला अनुसरून किती गाडगे आले आणि किती गाडगे गेले, मातीचं काही बिघडत नाही. माती आपल्या मूळ स्थितीत असते. तसं किती जन्म झाला, किती वेळा मरण झालं तरी सुद्धा माझ्या स्वरूपाला मात्र बाधा नाही. मी मात्र माझ्या स्वरूपामध्ये एकरूप झालो. ज्या स्थितीमध्ये मरावं लागत नाही, जन्मावं लागत नाही, नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मोन कंठी. तुकाराम तुकाराम दास एकनाथ. तुकाराम तुकाराम दास एकनाथ. तुकाराम तुकाराम भानुदास
श्रीनाथ भागवत तुकाराम तुकाराम ज्ञानदास बोला पुत्र तुझी वरदा हरी विठ्ठल तुकाराम ज्ञानदास श्रीनाथ तुकाराम घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मनकंठी. परमात्म्यानं स्वतःच्या घरात मला घेतलं आणि मला आपल्या घरात जागा दिली. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. एक मिनिट घेतो. अवघा सकळ ही वाव. आता समाजाच्या दृष्टीने कावळा शिवला काय आणि नाही शिवला काय. कावळ्याला उद्धाराची गरज असली तर मला माझ्याकडे येईल. कावळ्याला गरज असली तर, कारण आशांच्या पिंडांना कावळ्याचा स्पर्श झाला तर यांचा उद्धार होतो म्हणण्यापेक्षा त्या कावळ्याचा उद्धार होतो. अशी जागा भगवंतानं मला दिली. आमचे दावे बरेच कावळ्यात गुंतले. महाराज आमचे कीर्तन कावळ्यावर अवलंबून आहेत. कावळा शिवला का बाबा? अरे पण ते ज्यांचा दाव आहे त्यांची स्थिती काय झाली? एक मिनिट तेवढ्या करता घेतो. समाजातल्या या अनिष्ट प्रथा, अनिष्ट विचार, हे विधीला कार्यक्रम करत असताना तुम्ही दहाव्याचं कीर्तन ठेवा, श्रद्धाचं कीर्तन ठेवा, परंतु कीर्तनानं कीर्तनकारानं या विधीतल्या अनिष्ट प्रथा, अनिष्ट रूढी या वजा होतील. समाज अनिष्ट रूढीपासून बाजूला निघेल. आजच्या काळामध्ये माफ करा, सगळ्या विधी आमचा त्या कावळ्यात गुंतलाय. म्हणून एक भूमिका मला आपल्या समोर विशद करायची या निमित्तानं. जुन्नर तालुक्यामध्ये कुकडी नदीच्या काठावर मंगरुळ नावाचं गाव आहे. तिथली व्यक्ती धामाला गेली. पाठीमाग जरा निषिद्ध घटना घडली तिकडं. त्याच्यात बरीच माणसं यात्रेला गेलेले तिकडंच. त्याच्यात त्या गावातली व्यक्ती गेली. असा त्या संपूर्ण गावकरी कुटुंबाचा सगळ्यांचा निश्चय झाला. ती व्यक्ती तिकडंच गेली. संबंधितांनी सांगितलं त्या कुटुंबाला कमीत कमी विधी तर करावं लागेल, दशक्रिया विधी तर करावं लागेल. त्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आयोजित केला आणि दशक्रिया विधीला बाबा माझं प्रवचन होतं. विधी चाललेला. विधी सुरुवात करतानाच कावळ्याने एवढा गराडा घातला. मी त्याचा नारदाच्या व्यासपीठावरून बोलतोय. वाङ्मय ज्ञानेश्वरी समोर आहे, वास्तव बोलतोय मी. 25 कावळे विधीच करून द्यायना. 2 माणसं नुसते कावळे बाजूला काढायला 2 माणसं उभे होते, कारण ते विधीच करून द्यायना. प्रवचन चाललेलं. प्रवचन कोण ऐकत आहे? सगळ्या चर्चा. धामाला गेलाय. कसे कावळे विधी करून देतील? कावळे कसे थांबतील? धामाला गेलाय, तिकडं गेलाय, तिकडं मेलाय. कावळे कसे विधी करून देतील? कसा तरी कावळे बाजूला सारून तो विधी आटोपला. प्रवचन संपलं. आम्ही जे आरी करून परत आलो. 15 दिवसांनी मला निरोप आला, बाबा तुम्ही ज्यांच्या दशक्रिया विधीला प्रवचनला होते, ज्यांच्या विधी कावळेच करून देत नव्हते, एवढी कावळ्याने तो पिंड झडपला. जसा अंजनी मातेचा तो पिंड घारीना झडपला, तसा कावळ्याने तो पिंड झडपला. प्रत्यक्षात साक्षीदार. परंतु 15 दिवसांनी फोन आला, बाबा ती व्यक्ती परत आली. आता कावळे कुठं बसवायची? कुठं बसवायची? याच्यातली अंधश्रद्धा कमी करा.
विधिवत विधी करा, विधी वळून येऊ नका, सवडीनुसार विधी करू नका. याचे परिणाम आज समाज व्यवस्थेवर, कुटुंब व्यवस्थेवर याचा परिणाम आज समाज भोगतो आहे, कुटुंब भोगत आहे. विधी जाणीवपूर्वक करा, कळून करा, विधिवत करा. नंतर त्र्यंबकला जा, नाशिकला जा, नागबली करा, सर्वपित्री करा, सर्पमित्र, हे विधी आहेत ना. परत या विधीच्या भानगडीत पडू नका. विधिवत दशक्रिया करा, श्राद्ध विधी करा, विधिवक्त करा आणि मग कीर्तन प्रवचन आयोजित करा. समाजाला प्रतिष्ठे करता या विधी वापरू नका. एवढी कळकळीची विनंती. वैकुंठवासी हरिभक्ती परायण शिवराम भाऊ पिंपळे या महात्म्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं संपूर्ण पिंपळे परिवार, त्यांचे मुलं मुली, पुतणी, मोठा परिवार आहे. या परिवाराच्या अनुषंगानं, परिवाराच्या वतीने आजचं बाबांचं प्रथम पुण्यस्मरण श्रद्धायुक्त अंतःकरणानं घरी विधिवत पूजा झाली आणि त्यांच्याच या मंगल कार्यालयामध्ये सर्व पाहुण्यांकरता, ग्रामस्थांकरता हा पुण्यस्मरणाचा सोहळा आयोजित केला. या सोहळ्याच्या निमित्तानं पिंपळे परिवाराच्या संबंधित सर्व आप्तेष्ट मित्र परिवार, हितचिंतक, ग्रामस्थ, सगळे सोयरे, पाहुणे मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, आमच्या वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी या निमित्तानं उपस्थित आहे. मला सर्वांचा परिचय नाही. मी उपस्थित सर्व महाराजांच्या चरणारुंदी नतमस्तक होतो. या निमित्तानं आमचे उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, गुणवान मंडळी, गायक, वादक, सर्व महाराज मंडळी, आपणा सर्वांच्या चरणारुंदी नतमस्तक होतो. या परिवाराशी माझा कुठलाही अनन्य संबंध नाही. मला हरिभक्ती परायण आमचे श्रद्धेय तुकाराम महाराज वाजे यांनी एक मामांच्या पुण्यस्मरणार्थ ही सेवा माझ्यावर सोपवली. वेळेला अनुसरून, विधीला अनुसरून मी अभंग न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे हा अभंग विधीच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित केला. संपूर्ण अभंगामध्ये ज्यांचा हा पुण्यस्मरण सोहळा आहे त्यांची स्थिती व्यक्त करणारा हा 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर प्रस्तुत केला. वेळेला अनुसरून, अभंगाला अनुसरून आपल्यासमोर व्यक्त होण्याचा तुमच्या सर्वांच्या श्रवणीय भावातून मी केविलवाणी प्रयत्न केला. आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार झालात. आपणा सर्वांना वंदन करतो. झालेली सेवा अधिष्ठान भगवान पंढरीश परमात्मा, विश्वसंत विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकोबाराय, विश्वगुरु सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, समर्थ सद्गुरु सच्चित आनंद स्वरूप सद्गुरु केरो बाबा, माझे परम सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा या थोर महात्म्यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. यानंतर शेवटची चाल म्हणायची नको का? बर, काही हरकत नाही. आपणा सर्वांच्या सूचनेनुसार, विनंतीवरून, वेळेच्या अभावी आमच्या सर्व महाराज मंडळीनं वेळ झालाय. आता शेवटची चाल होणार नाही. या परिवाराच्या संबंधित अनेक मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी या निमित्तानं उपस्थित आहेत. 1-2-5 मिनटं मान्यवर व्यक्तींच्या श्रद्धांजली होईल आणि पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होईल. 2-5 मिनटं आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी कळकळीची विनंती करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार
सचिदानंद खेरोबा महाराज की जय. सद्गुरु